Hello friends, today we are going to start a new chapter. The name of the chapter is Be Smart. Be smart means what? When we use smart word. What is the meaning of be smart? Do you know friends? Be smart mean यशस्वी बना सक्सेसफुल हो जाओ ऐसा इसका मीनिंग है. सो लेट्स स्टार्ट द लेसन. चैम्पियंस आरंट मेड इन जिम्स. ये जो चैम्पियंस होते हैं वो जिम में नहीं बनते या पैदा नहीं होते, या मराठी में अगर हमने कहा जाए तो जो स्पोर्ट्स पर्सन्स होते हैं या चॅम्पियन्स होते हैं किंवा क्रीडा स्पर्धेतील जे काही विजेते असतात ते व्यायामशाळेमध्ये बनत नाही. चॅम्पियन्स आरंट मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. दृढ इच्छा, स्वप्न आणि दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे विजेते निर्माण होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आहे. या ठिकाणी यशस्वी बनण्यासाठी आपको अगर ज़िंदगी में सक्सेसफुल बनना है तो सक्सेसफुल बनने के लिए कौन सी क्वालिटी चाहिए आपको यहाँ पर दी है? डिज़ायर, ड्रीम और विज़न. बराबर है दोस्तों. इस 3 चीज़ों के रहते हुए ही आप सक्सेस को अचीव कर पाओगे. अगर आपके पास डिज़ायर नहीं है या तो ड्रीम नहीं है, आपने मतलब आपका कोई फ्यूचर में आपका कोई कुछ बनने का प्लान अगर नहीं है आपके पास, या विज़न नहीं है, अगर आपको लाइफ में वाकई में सक्सेस होना है तो इन चीज़ों का होना बहुत ज़रूरी है. अदरवाइज आपको सक्सेस नहीं मिल सकता. तो यहाँ पर लाइफ में सक्सेस कैसे बनना है उसके लिए आपको या आपका नज़रिया कैसा होना चाहिए, या कौन सी चीज़ें अगर आपके साइड में रहती है तो आपको सक्सेस मिल सकता है, इस बारे में पहले 3 लाइन में यहाँ पर दिया है. आपको सक्सेस बनने की चाह है, पर जब तक आप उस राह पर चलेंगे नहीं, उसके बारे में सोचेंगे नहीं, हार्ड वर्किंग करने की आपकी मेंटालिटी नहीं रहेगी, तब तक आप ज़िंदगी में सक्सेस नहीं बन सकते. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव इन द सेम मैनर. ये जो सक्सेसफुल पर्सन होते हैं वो इसी प्रकार जन्म लेते हैं. यशस्वी जे व्यावसायिक असतात अशाच प्रकारे ते त्यांचा उत्कर्ष होतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. आपल्या सगळ्यांकडे नैसर्गिक टॅलेंट असतेच, हुशारी बुद्धिमत्ता असतेच. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जे काही आपल्याकडे बुद्धी कौशल्य असतात, या बुद्धी कौशल्याचा जर वापर आपण आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे केला तर आपण निश्चितच आपल्याला सक्सेस मिळू शकतं. वी कॅन नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. सक्सेस अगर आपको चाहिए और उसके लिए अगर आपने गोल सेट नहीं किया है, या गोल सेट करने के बावजूद भी आपने कोई भी एक्शन नहीं करी, तो भाइयों आपको सक्सेस मिलेगा ही नहीं. आया समझ में यहाँ पर? अब आपको क्या समझ में आया इस पहले पैराग्राफ में से, आप बता सकते हो मेरे भाइयों? क्या फ्रेंड्स मुझे आप बताओगे कि ये जो पहला पैराग्राफ है कितना मोटिवेशनल है, कितना आपको अच्छे जानकारी देते हैं मोटिवेट करने के लिए, लाइफ में आगे बढ़ने के लिए कौन सी चीज़ें ज़रूरी है, लाइफ में आगे बढ़ने के लिए क्या क्या ज़रूरी है, इन सारी चीज़ों पर प्रकाश डालने का जो काम है वो पहला लेसन यहाँ पर करता है. मान लो तुम्हें ज़िंदगी में कुछ ना कुछ बनना है, बट आपके पास उसको चाह है, आपको चाहत है,
नहीं भाई, मेरे को कलेक्टर बनना है, मुझे अच्छा बैट्समैन बनना है, मुझे अच्छा एक्टर बनना है, इस सारी चीज़ों की चाह आपके पास है। बट अगर आप उस हिसाब से, आपका जो ड्रीम है उसके हिसाब से अगर आप हार्ड वर्किंग नहीं करते हो या आप मेहनत नहीं करते हो, तो सक्सेस आपको कभी नहीं मिलने वाला है। उसके लिए आपको बहुत मेहनत करनी पड़ेगी, तब जाके ये सारी चीज़ें आपको मिल सकती है। Setting goals has two valuable assets: a sense of originality and a stepping stone to illuminate the path. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. पहिला काय आहे? अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजेच काय? कल्पकतेची समज. अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात, कल्पकतेची समज किंवा नवनिर्मिती क्षमतेची जाणीव किंवा ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पायरी. म्हणजे तुम्हाला ते तुमचं ध्येय निश्चितपणे दिसलं पाहिजे. तुमचं जे स्वप्न आहे ते तुमच्या पुढे असलं पाहिजे की मला हेच बनायचं आहे. मग ते बनण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कुठल्या मार्गाने जावं लागेल, कुठल्या एक्झाम्स द्यावं लागेल, कुठले बुक त्यासाठी प्रिपेअर्स करावं लागेल, कुठल्या माध्यमातनं त्यासाठी तुम्हाला नॉलेजचे जे सोर्सेस आहे ते क्रिएट करता येईल. या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, शोध घ्यावा लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला सक्सेस मिळू शकतं. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. परस्युइंग देम एक्नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन. ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते किंवा त्याचा जर तुम्ही त्या तुमच्या ध्येयाचा जर पाठपुरावा केला तर उज्ज्वल भविष्याची शाश्वती पण मिळते तुम्हाला. बरोबर आहे की नाही? आजचं जे तुमचं कठीण परिश्रम है, आज की आपकी जो बहुत ही कठिन काम करने की इच्छा है, वो कल जाके आपका फ्यूचर बन के आपके सामने आएगी. आज अगर आपने पूरा दिन मस्त पैकी आराम किया, कुछ भी नहीं किया आपने, तो समझ जाओ कि आने वाला जो भविष्य है वो भी वैसे ही रहेगा, आलसी, कुछ भी कर नहीं पाओगे. बट आज का जो इन्वेस्टमेंट है, आज के दिन का जो इन्वेस्टमेंट है, आप उसे अगर बहुत ही हार्ड वर्किंग के साथ, बहुत डिज़ायर के साथ, पूरा विजन आपके सामने है, उसके तहत अगर आप काम को लग जाते हो तो निश्चित ही आने वाला जो भविष्य है वो आपका बहुत ही उज्जवल रहेगा. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. आयुष्याची म्हणजे ध्येय जर समोर असेल तर आयुष्याची जी तुमची गाडी आहे ती रुळावून कधीच घसरणार नाही. किंवा जे जीवनरूपी नौका आपण ज्याला म्हणतो ते काय होईल, कुठेच भरकटणार नाही आणि ठरवलेला जो तुमचा मार्ग आहे त्याच मार्गावरून काय होईल, ते सुरळीत अगदी ते पुढे चालत राहील. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. आता तुम्हाला वाटत असेल की एखादी गोष्ट निश्चित करणे म्हणजे ध्येय निश्चित करणे एकदम इझी गोष्ट आहे, परंतु त्याला मिळवणे खूपच कठीण आहे. व्हेरी डिफिकल्ट टास्क टू अचीव इट. फॉर इफ़ यू वांट टू अचीव योर गोल्स यू हैव टू डू वेरी हार्ड वर्किंग. आपको अगर आपका जो भी गोल है, जो भी आपकी तमन्ना है, जो भी इच्छा है, वो अगर आपको वाकई में आपको लगता है कि यार मैं उसको बहुत ही अच्छे से उसको पढूं, तो आपको लगता है कि बस ये इजी टास्क है, गोल सेट करना इजी टास्क है, बट भाइयों उसको हासिल करना उतना ही चैलेंजिंग काम है. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. वरकरणी जरी आपल्याला आपलं ध्येय निश्चित करणे सोपं वाटत असलं तरी ते जगण्यासाठी किंवा काही जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असतं.
कोणतेही ध्येय असेल किंवा नसेल तर अपयशाची, कोणतीही ध्येय जर नसेल तुमच्याकडे तर अपयशाची भीती टाळता येते. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे आहे हे ज्याने ठरवलेले असते, ध्येय जर साध्य करायचे असेल तर कसं आहे, काही गोष्टींचा अवलंब करावा लागते असं तज्ज्ञ लोक म्हणतात. To accomplish goal, expert recommended a 5-step approach. जर तुम्हाला जीवनात काय मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी मिळवायच्या आहे, अशा 5 गोष्टी आहेत जे एक्सपर्ट्स तुम्हाला रिकमेंड करतात. त्या कोणत्या आहेत ते बघूया या ठिकाणी. पहिलं आहे, स्मार्ट गोल्स आर अ methodology of thinking that help people reach success. SMART stand for specific, measurable, achievable, or means realistic and time bound. या ठिकाणी स्मार्ट गोल जे आहे म्हणजे स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. स्मार्ट्स मीन काय? एस स्टँड फॉर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, एम मीन्स मेजरेबल मोजता येण्याजोगं, ए मीन्स अचीवेबल जो आप हासिल कर सकते हो, रियलिस्टिक मीन्स वो वास्तववादी होना चाहिए, एंड टाइम बाउंड मीन्स उसको टाइम लिमिट होनी चाहिए, अदरवाइज आप बहुत दिन से राह दिख रहे हो, मिल ही नहीं रहा है, मिल रहा है, वो भी कोई मतलब नहीं. उसको टाइम बाउंड यानी कि लिमिट चाहिए, डेडलाइन जिसको आप बोलते हो वो चाहिए. अब देखते हैं कि स्मार्ट गोल्स हैव अ स्पेसिफिक रुब्रिक, यानी कि स्मार्ट ध्येयाची एक मार्गदर्शक सूची असते ती खालीलप्रमाणे. स्पेसिफिक मीन्स वॉट, एक निश्चित तपशील असलेला. स्पेसिफिक म्हणजे काय? विशिष्ट, एक निश्चित कालावधीसाठी असलेला किंवा एक निश्चित तपशील असलेला. ओके. Involve identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. क्षेत्र जितके अधिक किंवा नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साधू शकते. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly it is capacity required and how long can it stretch? मापदंड ठरवणे किंवा त्यानुसार ध्येयाकडे जर वाटचाल करणे सोपे जाते. उदाहरणार्थ, एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे किंवा किती कालावधी लागेल याबद्दल माहीत असणे गरजेचे असते. आता मिजरेबल मीन्स वॉट? क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. म्हणजे मिजरेबल मीन्स मोजता येण्यासारखं, बरोबर आहे. या ठिकाणी काय म्हणतात की ध्येयाचे जे परिणाम आहे ते निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स throughout the goals period, including area to improve. While playing football, one's exact role and position has to clearly defined. काय म्हणतात या ठिकाणी? ध्येयपूर्तीचा जो तुमचा संपूर्ण कालावधी जो आहे त्याच्यात कामगिरी जे असते ते तुमचे रिझल्ट तो ठरवतो, बरोबर आहे. कामगिरीनुसारच तुमचा रिझल्ट ठरेल ना. काही वेळेला काय होते, सुधारण्याच्या संधीही शोधावं लागेल तुम्हाला. तुमची एखादी जर कमजोरी असेल तर आपला जो वीक पॉईंट आहे ते सुधारण्याचं पण तुम्हाला संधी मिळू शकते. किंवा फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे जर स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते. या प्रकारे तुम्हाला मित्रांनो हा लेसन इथे म्हणजे एवढा पॅराग्राफ या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट बघूया.